हे बघा तुम्ही आता त्याचं कनेक्शनचा व्हिडिओ आपण बनवून राहिलो. हे कनेक्शन आपण तुम्हाला एकदा दाखवून देतो. हे दोन्ही कॅपॅसिटर आहे काय, हे दोन्ही कॅपॅसिटरचं आपण इथं सिरीज केलेले आहेत एकत्र. तर इथं दोन्हीचे बघा तुम्ही आता हे सिरीज केलेले आहेत आपण एका ठिकाणी एकत्र केलेले आहेत. आणि जे मोठं कॅपॅसिटर आहे तर याचं कनेक्शन आपण इकडं करणार आहे. ह्या पॉईंटला इकडच्या पॉईंटला आपण मोठ्याचं कनेक्शन करणार आहे आणि हे शेजारच्या पॉईंटला आपण हे लहानाचं कनेक्शन करणार आहे. तर आणि ह्याच याला आपण जे सिरीज केलं का त्या ठिकाणी आपलं मेन लाईनचं एक कनेक्शन येतं इथं. तर तिचं आपण मेन लाईनचं कनेक्शन आपण इथं करणार आहेत. कसं बघा आता आपण याचे कनेक्शन करून घेतलेले तर हे सांगितल्याप्रमाणे इथं दोघाचं सिरीज आहे. हे मोठा कंडन्सरचं आपण एक वायर ह्या पॉईंटला घेतलेलं आहे आणि दुसरं हे बारक्याचं शेजारी घेतलेलं आहे. इथं आपलं कनेक्शन झालेलं आहे. आता याला आपण फिट करा म्हणजे बाकीचं राहिलेलं याला आपण फिटिंग करून घेऊ व्यवस्थित. आणि याला आता आपण चालू नंतर करू. आता याला आता आपण चालू व्यवस्थित बघायचं आहे आपल्याला का आणखी याची वायरिंग व्यवस्थित कुठं टच बेस कुठं होतं नाही ना काही बॉडीला. याला पोच करून घेते आता आपण याला याच्यात व्यवस्थित फिट करून घेतलेलं आहे कॅपॅसिटरला. आता आपली जी फिटिंग सारं व्यवस्थित झालेली आहे. आता आपण याला चेक करून घेऊ एकदा. म्हणजे चेक केलं म्हणजे आपल्याला बी समजेल की व्यवस्थित याचं काम झालं का नाही की नाही आपलं समजून जाईल. त्याच्यात आपण ठेवलेलं आहे फक्त वरची पेटीची आपल्यात हे जे झाकण आहे हे झाकण आपण लावायचं ठेवलेलं आहे कारण की आपल्याला चेकिंग करून घ्यावं लागेल त्याला. हे करून घ्या पहिल्यांदा बघा आपण कालच्याला चालू केली होती का. तर कालच्याला असं आहे आपण चालू जर केलं का ते लवकर बिघत नव्हते. आता बघू आपण किती बिघते फास्ट ती म्हणजे आपल्याला ओके होऊन जाईल. आपलं काम ओके झालेलं आहे. व्हिडिओ कट करून टाका. व्हिडिओ ओके कुठं करू.